नमस्कार मित्र मैत्रिणींनो, स्वामी समर्थ. सर्व अडचणी दूर करणारे पिंपळ वृक्ष. नमस्कार मित्रांनो, पिंपळाच्या झाडाला अतिशय पवित्र मानले जाते. असे म्हणतात की ज्यांच्या घरी पिंपळाचे झाड असेल त्या घराला दारिद्र्य येत नाही आणि सुख शांती तेथे वास करते. विज्ञानाने देखील पिंपळ वृक्षाचे महत्त्व विशद केले आहे. आपण पाहूया पिंपळ वृक्षासंबंधीचे तंत्र उपाय, ज्यातून अनेक समस्यांचे निवारण केले जाते. नंबर 1. धनप्राप्तीसाठी पिंपळ वृक्षाखाली देवाधिदेव महादेवाची प्रतिमा स्थापन करून त्यावर दररोज जलाभिषेक करावा. नियमित पूजा करावी आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप किमान 5 वेळा किंवा 11 वेळा तरी करावा. त्यानंतर तुम्हाला स्वतःलाच त्याचा चांगला अनुभव येईल. नंबर 2. हनुमानाच्या कृपा प्राप्तीसाठी. हनुमानाची कृपा आपल्यावर व्हावी असे वाटत असेल तर पिंपळ वृक्षाची पूजा करावी. पिंपळ वृक्षाखाली बसून हनुमानाची पूजा करावी. राम भक्त हनुमान प्रसन्न होतात अशी धारणा आहे. तसेच साधकाची मनोकामना पूर्ण होते. नंबर 3. शनिदेवाच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळ वृक्षाची पूजा करावी. हे उपयोगाचे ठरते. जर नियमित पिंपळ वृक्षाला जलाभिषेक केल्यास शनी दोषापासून दूर राहता येतं. शनिदेवाची शांती होते. शनिवारी पिंपळ वृक्षाखाली दिवा लावावा. रविवार सोडून इतर दिवशी दररोज पिंपळाच्या झाडाखाली हनुमान चालीसा म्हटली तर हनुमानाची कृपा कायम राहते असे म्हणतात. यामुळे आपल्याला पितरांचेही आशीर्वाद मिळतात. एका भांड्यात पाणी आणि दूध एकत्र करून घ्यावे. त्यात 4 बत्तासे, 2 लवंगा आणि थोडेसे काळे तीळ घालून ते मिश्रण पिंपळाच्या मुळाशी अभिषेक करावा. अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. नंबर 4. पिंपळाच्या झाडाखाली दररोज पूजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. आजारपणात पिंपळाच्या झाडाची पूजा करून आपल्या उजव्या हाताने पिंपळाला स्पर्श करून आजार दूर कर असे मनात बोलल्याने खूप फरक पडतो. व्यवसायात वृद्धी हवी असेल तर शनिवारी पिंपळाचे एक पान घेऊन ते चांगल्या पाण्याने धुवून त्यावर चंदनाने स्वस्तिक बनवून व्यापारात वृद्धी व्हावी अशी प्रार्थना करावी. ते पान आपल्या खोलीतील तिजोरीत ठेवावे. असे 7 शनिवार करावे. या उपायांमुळे आपला व्यवसाय तेज येईल. शनिवारी का केली जाते पिंपळाच्या झाडाची पूजा? भारतीय संस्कृतीमध्ये पिंपळाच्या झाडाला देववृक्ष मानले गेले आहे. पिंपळाचे झाड प्राचीन काळापासूनच भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये पूजनीय आहे. असे मानले जाते की पिंपळाच्या झाडाचे दर्शन किंवा पूजन केल्याने दीर्घायुष्य आणि समृद्धी प्राप्त होते. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का, हे पिंपळाचे झाड औषधी गुणांनी सुद्धा भरलेले असल्याचे सांगितले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.